देशभरामध्ये अचानक अनेक लोक हातामध्ये आय लव मोहब्बतचे पोस्टर घेऊन त्या विरुद्ध वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करताय आणि या मुद्द्याला घेऊन आता गोध्रा मधल्या पोलीस स्टेशनवर हमला केले गेलेला आहे। नमस्कार, मी सुरेश चव्हाणके आणि तुम्ही पाहतात मराठी बिंदास बोल। आणि आज तुमच्या समोर मी एक मोठ्या षडयंत्राची संभावना घेऊन आलेलो आहे। माझा विश्वास नाही, माझा पूर्ण भरोसा आहे। हिंदुस्थानामध्ये दंगे करण्यासाठी एक सुनियोजित मोहीम राबवली जात आहे आणि त्याचा खुलासा करण्यासाठी मी आज तुमच्या समोर उभा आहे। मित्रांनो, आज देशभर ज्या आग लावण्याचा प्रयत्न चाललाय, ज्वाला धगते आहे, त्या ज्वाला एका खोट्या अफवेतून निर्माण केली गेलेली आहे। कानपूरमध्ये आय लव मोहम्मद या बोर्डावरून सुरू झालेला वाद आज गुजरात गोध्रापर्यंत पोहोचला आहे। खोटं सांगितलं गेलं की पोलिसांनी पैगंबराचा अपमान केला। सोशल मीडियावर आय लव मोहम्मदचा ट्रेंडिंग, तर रस्त्यावर दंगल। हे काय पूर्वनियोजित समीकरण आहे का? आणि जर दंगा किंवा यूपी पोलिसनी जर मोहम्मदचा अपमान केला तर फिर गुजरातमध्ये आंदोलन काय, यूपीत का नाहीये? कारण यूपी मध्ये बाबाच्या बुलडोजरच्या पंजाची भीती आहे आणि बाकी राज्यांमध्ये तेवढी कठोरतेने कारवाई होईल याचा भरोसा नाहीये। आणि म्हणून आणि त्याचबरोबर देशभरामध्ये आग लावण्यासाठी बाकी राज्यात हा नारा घेऊन जाणं गरजेचं आहे। आणि म्हणून रस्त्यावर पण आणि वेगवेगळ्या ठिकाणी हे केलेलं जात आहे। पण खरी गोष्ट काय, सीसीटीव्ही मध्ये दिसलं, पोस्टर फाडल्या गेलं, पण माहित नाही कोणी फाडलं। ज्यांनी हे दृश्य पाहिलं तेवढं पुरेसं आहे सांगण्यासाठी, परंतु वातावरण बिघडल्या जात आहे। ज्या पद्धतीने हे व्हिडिओ मी तुम्हाला काही दाखवतोय, कानपूर सह देशभरातल्या विभिन्न ठिकाणी तुम्हाला दंग्याची स्थिती दिसते। गोध्रात पोलीस स्टेशनवर हल्ला झाला, भाग्यनगर हे मी तुम्हाला दाखवतोय जे यूपी। एक मिनिट आधीचं दाखवा। आय लव मोहम्मदचं सर्व सहमतीने जबरदस्ती लावलेलं पोस्टर पोलीस आणि सहमतीने काढल्या गेलं। त्याच्यानंतर हा व्हिडिओ तुम्ही पाहतात, हा गोध्रा पोलीस स्टेशनचा आहे। आवाजासह दाखवा। अल्लाहू अकबरचे नारे लावले जात आहेत। मोहम्मदवर प्रेम आहे तर देशावर का नाही, पोलिसावर का नाही? हे पहा नारे। हे गुजरात आहे, 2025चं गुजरात। गुजरातमध्ये नंगा नाच करू इच्छिणाऱ्या जहादी झुंडला 2025 मध्ये मी सांगतोय, 2002 विसरले का? आणि मला वाटतं ते विसरले आणि म्हणूनच पुन्हा असं करण्याची हिम्मत केली झाली। पण तुम्ही जर विसरले नसाल, या शहरामध्ये कारसेवकांना जाळून मारलं होतं, तुम्ही विसरले म्हणून यांची ही पुन्हा करण्याची हिम्मत झाली। गोध्रात पोलीस ठाण्यावर हल्ला, त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला। लाठीचार्ज केल्यानंतर जगभरातले मुसलमान संघटन म्हणायला लागले, अरे आम्हाला तर आमचा डेमोक्रेटिक राईट पण नाही, लोकशाहीचा अधिकार पण नाही। पोलीस स्टेशन मध्ये घुसून दंगा करणं हा लोकशाहीचा अधिकार नाहीये, ही जहादी झुंडचा जिहाद आहे आणि या जहादी झुंडच्या जिहादच्या विरुद्ध दंडा हाच उपाय आहे। तो गुजरात पोलिसांनी चालवला। त्यानंतर अजून गुजरात मधल्या दुसऱ्या शहरांमध्येही हेच केलं गेलं। रात्री 12 वाजेचा एक व्हिडिओ मी तुम्हाला गुजरातचा दाखवतो। गुजरात मधल्या दुसऱ्या शहरांमध्येही याच प्रकारचा फॉर्म्युला अपनावण्याचा प्रयत्न केलाय। महाराष्ट्रातलाही मी तुम्हाला दाखवणार आहे। मराठी मधला कार्यक्रम आहे, पण मी सुरुवात कानपूर मधून मुद्दाम केली कारण षडयंत्र तिथून झालं, गोध्राला आलं। पुण्यात पण याचा काय संबंध आहे, महाराष्ट्रात काय आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। कोणालाच आम्ही घाबरत नाही म्हणणाऱ्यांच्या चपला दंड्याला घाबरून रस्त्यावर पडलेला आहे। म्हणजे खरा नारा काय आणि खरी हिम्मत काय हे तुम्हाला लक्षात येईल। रात्री 12 वाजता गुजरातच्या नवसारीमध्ये ना अल्लाहू अकबरचे नारे देत आय लव मोहम्मदचं कॅम्पेन चालवले जात आहे। यानंतर भाग्यनगर, बिहार, तेलंगणा इथेही रस्ते रस्ते रणांगण झालेले आहे। हा फक्त बोर्डाचा वाद नाही, हा एक सुनियोजित डाव आहे।
हिंदू सणांना लक्ष्य करण्याचा आणि हिंदू सणांचं निमित्त समाजाचं मनोबल तोडण्याचा। अन्य राज्यातले व्हिडिओ पण या ठिकाणी दाखवा। आज गणेश उत्सव, त्यानंतर नवरात्र, आता नवरात्र सुरू झाली आहे। आता नवरात्राच्या काळामध्ये या प्रकारचे दंगे करून हिंदूंना घराच्या बाहेर पडण्याचा साठी रोखण्याचं हे षडयंत्र आहे। प्रशासनाला वातावरण बनवून हिंदूंना आपले उत्साहामध्ये सण साजरे न करू देण्याची चाल आहे। आणि नेपाळ आणि बांगलादेश मध्ये जे केलं ते हिंदुस्थानात पुन्हा करण्याचा गेम आहे। राहुल गांधीच्या गेम प्लॅनचा हा हिस्सा आहे असं म्हणण्याची पूर्ण क्षमता, शक्यता आणि वाव आहे। आणि म्हणून मी तुमच्या समोर जरा बोर्ड दाखवा की काय आय लव मोहम्मद हातात घेऊन काय केला जात आहे। हे व्हिडिओ तुम्हाला देशभरातले आहे, अनेक शहरातले व्हिडिओ आहे। पुण्यातल्या छोट्या छोट्या चिमुकल्या मदरशातल्या मुलांनी सुद्धा हेच व्हिडिओ बनवले। मुळात मी मुसलमानांना हे विचारू इच्छितो का आय लव मोहम्मद मधलं लवचं चित्र हे मनुष्याबरोबर म्हणजे माणसानी महिलेशी केलेल्या प्रेमाचं प्रतीक आहे। हे कुठल्याही धर्मात, मजहबात किंवा रिलीजन मध्ये वापरले जात नाही। हे जास्तीत जास्त बॉलिवूड मध्ये जाल तर वासनेचं प्रतीक आहे। मुळात मोहम्मद साठी हे लवचं चिन्ह वापरणं, दिल का तुकडा, हे मंजूर आहे का तुम्हाला? परंतु हे कॅम्पेन कुठल्या तरी अशा देशात तयार केलेलं दिसतंय जे हिंदुस्थानामध्ये आणताना याचा विचार न करता हे आणल्या गेलेला आहे। परंतु आज मी तुमच्या समोर माझा प्रश्न आहे, भारतात मोहम्मदवर प्रेम चालतं पण भारतावर चालत नाही। भारत मातेची जय म्हणता येत नाही, वंदे मातरम म्हणता येत नाही। मोहम्मदवर प्रेम आणि हिंदुस्थानावर द्वेष हे नाही। हा पुण्यातला एक स्कूल मधला, मदरसा मधला, मला वाटतं स्कूल का मदरसा आहे, पण मुसलमानांच्या लहान मुलांचा व्हिडिओ आहे। म्हणजे हे कॅम्पेन कानपूर मधून सुरू झालं आणि सुनियोजित काही तासामध्ये देशभरामध्ये पसरवलं गेलेलं आहे। आणि या कॅम्पेनला समजून घेणं गरजेचं आहे, कारण जेन झेड जे जेनेक्स पासून जेन झेड पर्यंतची जी चळवळ आता नेपाळमध्ये चालू आहे आणि दुसऱ्या देशांमध्ये चालू आहे, तिला हिंदुस्थानात आणण्याचा हा डाव केला जातोय। पोलीस ठाण्यावर हल्ला कायदेशीर लढा आहे का? माझे बिंदास प्रश्न आहे। हिंदूंच्या उत्सवावर कायम का सावट असतं? बिंदास प्रश्नामध्ये मी विचारतो की का हे सगळं केलं जात आहे? मी आज सांगतो की भारताची एकता मोडण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना हिंदू समाज एक दिलानं उत्तर देईल, हे लक्षात ठेवा। भारतात मोहम्मदवर प्रेम पण देशावर का नाही? बिंदासचा पहिला प्रश्न आहे आतापर्यंतच्या चर्चेच्या आधारावर। दुसरा प्रश्न आहे बिंदास बोल मध्ये, ज्यामध्ये मी तुम्हाला विचारू इच्छितो दुसरा प्रश्न, बिंदास दुसरा सवाल, ज्यामध्ये मी म्हणू इच्छितो की प्रत्येक वाद हिंदू सणालाच का जोडला जातो? त्याच आधी असे वादंग का निर्माण केले जातात? अन्य बाकीच्या शांतीच्या वेळेमध्ये तो का होत नाही? तिसरा बिंदास सवाल, ज्यामध्ये मी तुम्हाला विचारतोय पोलीस ठाण्यावर हल्ला ही देशभक्ती कशी असू शकते आणि पोलीस ठाण्यावर हल्ला ही मोहम्मद भक्ती कशी असू शकते? मोहम्मद भक्ती असेल का नाही मला माहित नाही, पण ही देशभक्ती नक्की नाही। ही गद्दारी आहे, नमक हरामी, देशावर टांग उपर करणे। सीसीटीव्ही सत्य असूनही खोटं का पसरवलं जातं? मोहम्मदच्या नावाने, इस्लामच्या नावाने खोटं पसरवण्याची सूट आहे का? हा प्रश्नही या निमित्त विचारला जातोय। पाचवा बिंदास मधला प्रश्न आहे की सोशल मीडियावर द्वेष का उचलला गेलाय, द्वेष फैलावला क्या जातोय आणि फैलावणारे कोण लोक आहे, त्यामध्ये विदेशी हँडल का आहे, हेही यात महत्वाचं आहे। सणाच्या काळात वातावरण बिघडण्याच्या पाठीमाग इतिहास आहे आणि तोच इतिहास आता पुन्हा दोहरावला जातोय, पुन्हा त्याची उजळणी केली जाते। आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की समाजाची एकता लक्ष केली जाते, टार्गेट केली जाते, निशाणा केली जाते आणि त्यातून समाजामध्ये दुफळी निर्माण करण्याचे हे सगळे प्रयत्न केले जातात। हिंदू हात फैलावून नेहमी प्रेमाची भाषा करतो आणि बदल्यात दगड खातो। पोलिसांचा द्वेष का केला जातोय? पोलिसांवरच का केला जातोय? आणि घटना कानपूरमध्ये घडली तर मग गोध्रामध्ये त्याची रिॲक्शन का दिली जातीये? पुढचा प्रश्न हा सरळ सरळ देशद्रोह नाही तर काय आहे? मोहम्मदच्या नावाने प्रेमाचं अभियान हे देशद्रोहाची नाळ घेऊन आलेली आहे
आणि त्याच्या विरुद्ध वातावरण देशभरात करणं गरजेचं आहे. हा फक्त एक पोस्टरचा मुद्दा नाहीये, हे देशात आता एक मोठं आंदोलन उभं करण्याची तयारी आहे आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला आगाऊ सूचना द्यायला आलेलो आहे. आणि हिंदू कधीपर्यंत गप्प बसणार हा हिंदूंना प्रश्न आहे. स्थिती, कारण, परिणाम, उपाय या साईटला तुमच्या बाजूला चालवायला मी सांगतो का स्थिती काय आहे, कारण काय आहे आणि यातून परिणाम काय झाला आणि परिणामातून आता उपाय काय आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. मित्रांनो, मी मुद्दाम राष्ट्रीय मुद्दा बिंदास बोल मराठीमध्ये घेऊन आलो. मी हिंदीत केला होता, परंतु मी आठवड्यात एक बिंदास बोल शनिवारसाठी तुमच्याकडे घेऊन येत असतो आणि म्हणून मी ठरवलं का यावेळी मी हा मुद्दा तुमच्याकडे घेऊन येईल. कारण छत्रपती जरा दाखवत राहा स्थिती, कारण, परिणाम, उपाय साईडला. मी मुद्दाम तुमच्याकडे हा मुद्दा घेऊन आलो. आता कारणाकडे जाऊ आपण. कारण, परिणाम, उपाय पण लवकर लवकर दाखवा. मी तुमच्याकडे हा मुद्दा यासाठी घेऊन आलो कारण महाराष्ट्र जाळल्याशिवाय देश जाळल्याचं समाधान होत नाही. हा आत्तापर्यंतच्या सगळ्या आतताई जिहाद्यांचा इतिहास आहे. हे ठीक आहे का एवढा दम नाही, हिम्मत नाही महाराष्ट्रातून सुरुवात करायची, पण सुरुवात महाराष्ट्रातून नाही केली तरी एंड महाराष्ट्रातच करायचा हा यांचा नेहमी डाव असतो. मग तो घोरी असो, गजनी असो की हा औरंगजेब असो. आणि आजकाल औरंगजेबाच्या पिलावळी तर अकोल्यासारख्या शहरामध्ये औरंगजेबाच्या फोटोवर दुधाचा अभिषेक करतात. असं असताना आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की महाराष्ट्रावाल्या मराठी माणसांनी सावध जाग झालं पाहिजे. मुंबईमध्ये या आंदोलनाच्या पालमुळं लपलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्यांमध्ये सुद्धा, गरीब मुस्लिम वस्तींमध्ये सुद्धा आणि श्रीमंत मुस्लिम वस्ती दक्षिण मुंबईमध्ये सुद्धा हे आंदोलन चालवले जात आहे. महाराष्ट्रामध्ये काही झळ पोचवल्याशिवाय देशाचं मोठं नुकसान होत नाही हे यांना माहिती आहे आणि म्हणूनच महाराष्ट्राला मी आगाऊपणे सूचना देण्यासाठी ॲडव्हान्समध्ये जागा करण्यासाठी आलेलो आहे. आता कारणानंतर परिणाम दाखवा की काय परिणाम महाराष्ट्रावर होतील किंवा देशभरात होतील. आपल्याला समजलं पाहिजे का असे अभियान हे सामाजिक आंदोलन असतात, हे देशाविरुद्ध युद्धाचं गणित असतं. गोध्रात पोलीस ठाणं उद्ध्वस्त झालं हा याचा परिणाम झाला. या परिणामाने दाखवून दिलं की एक अफवा काय काम करते. बिहार, भाग्यनगर हिंसक आंदोलन झाली, हेही याचाच परिणाम आहे. जनतेमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं, हेही याचाच परिणाम आहे. नवरात्र आणि गणेशोत्सवाच्या सेलिब्रेशनवर आता नियंत्रण येतील, हेही यातूनच झालं. प्रशासनावर जबरदस्त दबाव आला कारण अशा कॅम्पेनमधून जगभरात हिंदुस्थानची इमेज खराब करण्याचा डाव असतो. समाजातील विश्वासाला तुटवडा या निमित्ताने निर्माण होईल आणि हेच यांना पाहिजे. उपद्रवी घटकांचा आत्मविश्वास वाढला कारण अशा कॅम्पेनमधून यांना प्रसिद्धी आणि एकत्र करण्यासाठी वातावरण मिळतं हे त्यांच्या लक्षात आलंय. उपाय काय केले पाहिजे यावर आपण आता जाऊ. उपाय तुमच्या स्क्रीनवर आणि तुम्ही, आम्ही आणि सगळ्यांनी मिळून करण्याचे काही उपाय या ठिकाणी. पहिला, खोटं तंत्र जे आहे याचं खंडन केलं पाहिजे आणि याला नंग केलं पाहिजे, याला उघडं पाडलं पाहिजे. सीसीटीव्हीचे पुरावे सार्वजनिक केले पाहिजे, ज्यातून खोटं पसरवणाऱ्या लोकांना त्याच ठिकाणी जाब विचारला गेला पाहिजे. सोशल मीडियावर ही नियंत्रण कठोर केलं पाहिजे. त्याला मुद्दाम मी लोखंडी नियंत्रण म्हणलेलं आहे कारण आता कायद्याचं नियंत्रण हे ठीक नाहीये. दंगलखोरांना थेट जेलमध्ये टाकलं पाहिजे. यूपी प्रमाणे महाराष्ट्रातही बुलडोझर चालवला पाहिजे. नुकसान करणाऱ्यांची मालमत्ती जप्त करून त्यातून सरकारी आणि निजी संपत्तीचं झालेले नुकसानाची भरपाई केली पाहिजे. सणांच्या सुरक्षेसाठी पोलीस आणि सामाजिक कार्यकर्ते व्हॉलेंटियर तयार केले पाहिजे आणि समाजाने एक दिलाने त्याचा प्रतिकार केला पाहिजे. हे काही प्रमुख उपाय आहे. अजूनही उपाय म्हणाल तर भारत विरोधी कट्टरपंथ्यांचा पर्दाफाश केला पाहिजे, यांचा पायजमा उतरवला पाहिजे आणि दाखवून दिलं पाहिजे का हे खरे कोण आहे. देश सर्वोच्च आहे हा संदेश यातून गेला पाहिजे कारण पुन्हा पुन्हा इस्लाम श्रेष्ठ, मोहम्मद श्रेष्ठ आणि आमच्या मान्यता श्रेष्ठ देशापेक्षा हे स्थापित करण्याचा प्रयत्न केला जातोय. मित्रांनो, आजच्या बिंदास बोलमध्ये मी तुमच्या समोर हे काही मुद्दे घेऊन आलो. अनेक व्हिडिओ पण माझ्याकडे आहे. मी बस तुम्हाला दाखवू इच्छितो का बिहार पासून भाग्यनगर पर्यंत उसरलेली ही दंगल आणि रस्त्यावर उतरलेला हा जमाव हा अचानक आलेला नाहीये. हे ठरवून उन्मादी भीड केलेली आहे आणि त्यातून हे सगळं केलं जात आहे. यासाठी तुम्ही जागा होण्याची गरज आहे. सुदर्शनच्या या मराठी बिंदासमध्ये काय काय असावं यासाठी जर तुमच्या काही सूचना असतील किंवा तुम्हाला वाटत असेल यामध्ये कुठले मुद्दे उचलावे तर मला अवश्य लिहून पाठवा. या मुद्द्यांना आपण उचलू. सुदर्शनना
मराठी ज्या ज्या ठिकाणी बोललं जातं त्या त्या ठिकाणी रिपोर्टर नियुक्त करायचे. जर तुम्ही आमच्याबरोबर जोडू इच्छित असाल तर संपर्क करा. आजसाठी एवढंच. जय हिंद.